यानंतर थेट जाऊयात वडाळ्यामध्ये ज्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत। सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य बघू शकतोय। वडाळ्यामधली ही दृश्य आहेत, पोलीस स्टेशन बाहेरची ही दृश्य आहेत। अगदी थोड्या वेळापूर्वीच आपण काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा ऐकलेल्या होत्या। आमच्यावर मारहाण करण्यात आली, आम्हाला शिवीगाळ पोलिसांनी केली असं त्यांचं म्हणणं होतं। एकंदरीत हा प्रकार बघायला गेला, रामनवमी निमित्त शोभायात्रा काढलेली होती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आणि तीच शोभायात्रा या पोलिसांनी थांबवली। कोणतीही परवानगी तुम्ही घेतलेली नाही, त्यामुळे तुम्ही शोभायात्रा काढू शकत नाही असं या पोलिसांचं म्हणणं होतं। आणि त्याच दरम्यान हा गोंधळ उडाला, दोनही पोलीस आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्या दरम्यान हा राडा झाला। भाई मला पण एक पडेल सावकाश, मी साईडला उभा राहतो, ठीक आहे, आणि मला घ्या, मी तर सध्याची आपण ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य बघतोय, लाईव्ह दृश्य सध्या आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येने खरे तर कार्यकर्ते जमलेले आहेत। ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी राड्या दरम्यान ताब्यात घेतलं, त्या कार्यकर्त्यांना तात्काळ सोडा अशी मागणी आता सध्या या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। राड्या दरम्यान खरे तर अनेक जण जखमी झालेले होते, त्यामधल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया सुद्धा काही वेळापूर्वी दिलेली होती। तेच कार्यकर्ते सध्या पोलीस स्टेशन बाहेर जमल्याचं बघू शकतोय।